कोरोना की पार्श्वभूमि पर 26 नवंबर को संविधान दिन के अवसर पर होने वाले कार्यक्रम रद्द किए गए। 26 नवंबर संविधान दिन ये संपूर्ण देश में मनाया जाता है। वहीं चंद्रपुर में भी संविधान दिन के निमित्त विविध कार्यक्रम किया जाता है, मगर वर्तमान में कोरोना के संकट के चलते डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर शतकोत्तर समिति द्वारा होने वाले सभी कार्यक्रम रद्द किए गए हैं। और इस संबंध में पत्रकारों को जानकारी देते हुए समिति के प्रवीण खोबरागड़े ने डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी के पुतले के पास भीड़ न करने का आह्वान किया तथा शासन के सभी नियमों का पालन करने का आह्वान किया। सर्वप्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला ह्या भारत देशाला जे संविधान दिलं आहे आणि तो 26 नोव्हेंबर 1949ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाला संविधान अर्पण केलं आहे। आणि सर्वप्रथम मी आपल्याला संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो। आणि आपण दरवर्षी फार मोठ्या प्रमाणात संविधान रॅली संविधान दिनाचे कार्यक्रम आयोजित करत असतो, पण ह्या वर्षी कोविड-19 मुळे आणि कोविडचा जो आपण विषाणू जो आजार पूर्ण भारतात नाही तर पूर्ण जगभरात पसरलेला आहे, तर त्या आजारामुळे मागच्या 1 वर्षापासूनचे आपण कार्यक्रम पूर्ण रद्द केलेले होते। म्हणजे आणि त्याचं महत्त्वाचं कारण असं होतं की आपण जे कार्यक्रम घेऊ आणि शासनाने त्यावेळेस पूर्ण लॉकडाऊन केला होता आणि कोणते कार्यक्रम घ्यायचे म्हटलं तर आपल्याला स्वतःला त्रास, आपल्या परिवाराला त्रास, समाजाला त्रास, पुन्हा आपल्यामुळे 2 लोकांना त्रास होऊ नये म्हणून आपण कोणते कार्यक्रम मागच्या मार्चपासून ते सर्व बंद केलेले आहे। आणि त्याच्यात आता पुन्हा संविधान दिन 26 नोव्हेंबर जो आलेला आहे, तर त्या दिवशी अशी म्हणजे कार्यक्रम घेण्याचं असं नियोजन आम्ही केलेलं नव्हतं, कारण त्याचं कारण म्हणजे कोविड-19 म्हणजे कोरोनाचा विषाणू पसरू नये हा आमचा मुख्य उद्देश आहे। त्यामुळे आम्ही सर्व कार्यक्रम रद्द केलेले आहेत। तर आता सर्वांनी संविधान दिनाचे कार्यक्रम आपण घरीच साजरे करावे, बाबासाहेबांच्या फोटोला मालार्पण करावं, बुद्धवंदना घ्यावी आणि पुन्हा जे आपल्याला घरी कार्यक्रम करता येईल त्याप्रमाणे सर्व कार्यक्रम घरीच करावे।